खेळाडू आहे आपल्या संघासाठी. तिसऱ्या चढायचा इशारा आहे आणि सुपर ड्रॅगनची नावी संधी आहे आणि मैदानात कोण आहे तर परशुरामवाडी 8 गुण आणि बादशाह रे बादशाह धडक पाहायला मिळणार आहे. रवींद्र लाड दाखल झाला आहे रेडरच्या भूमिकेमध्ये परतुरीच्या मैदानावरती. नुकत्याच मागच्या आठवड्यामध्ये मोठेगावमध्ये आल्या होत्या पंचक्रोशीतील स्पर्धांच्या स्पर्धेमध्ये जे विजेते पदक पटकवलं होतं ते म्हणजे परतुरीवाडीचा हस्त संघ आहे. परतुरीवाडीच्या संघाने विजेते पदक पटकवलं होतं. बोंडे संघातील मागील या हप्त्यामध्ये जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये आता मात्र बघूया या आपल्या निवे गावामध्ये दाखल झाले. या चषकावरती त्यांना नाव करायचं आहे. आपल्या गावामध्ये न्यायचं आहे. उद्याचा स्टेटस आपल्याला आपला ठेवायचा आहे. त्या स्टेटस बघूया उद्याच्या स्टेटस साठी कोणता संघ विजयी ठरतोय आणि महामुकाबलामध्ये अंतिम फेरीमध्ये दाखल मारतोय. बघूया स्टेटस टच करायचा आहे आजचा. आणखी ते रेडरची भूमिका करतो हा परशुरामवाडी संघाचा खेळाडू. त्यांच्या 10 नंबर जर्सी बदलात केलेला खेळाडू वारंवार आपल्या संघाकडून रेडरची भूमिकेमध्ये उतरतो. अगदी तारणारा हा परशुरी संघाचा स्वतः वैयक्तिक रेडरची धुरा आपल्या खांद्यावर घेतो आणि आपल्या संघाची नैया पार करण्याची यशस्वीरित्या आपलं योगदान देतो या आपल्या संघासाठी. डोक्याची घंटी वाजलेली आहे. तिसऱ्या चढाईची डोक्याची घंटी वाजलेली आहे. रवींद्र लाड कर्णधार स्वतः दाखल झालाय. रेड मध्ये दाखल झालाय. आता दुसरा होते पूर्ण संघाला डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात आणि उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात होता आणि म्हणून घेण्याचा प्रयत्न तो झाला होता. संघाकडे होतो आपल्या संघ साथीदारांकडे राहतोय. बघूया पुन्हा घडी मारण्याचा प्रयत्न करतोय आणि एका गोळ्याची कमाई करतोय. पुन्हा एकदा डोक्याची घंटी. तिसरी चढाई आहे. 3 नंबर जर केलेला खेळाडू आला तिसरी चढाईसाठी. बघा तुझा ट्रेडमार्क कसा आहे. 3 नंबर आणि मला दुसरी घडते परशुरामवाडी संघाकडून. पुन्हा एकदा 4 नंबर जर केला हा खेळाडू स्वतःच्या डाव्या कोपऱ्यातून हलकसा बदल आणि तो करतोय. गडी मारण्याचा प्रयत्न होईल का बघा. झेपावण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु परशुरी संघाला सुद्धा माहिती आहे दोन्ही संघ एकमेकांचा अगदी पुरेपूर असे ओळखणारे संघ आहेत. यात किती गुणांची कमाई करते बघूया. 2 गुणांची कमाई करतोय. लायमन तिथं बरोबर बसून ठेवतोय. 1 नंबर 2 नंबर 5 मिनिटे लायमन काय गरज नाही. बघा रेडर कसा परशुरी संघ एक नामांकित संघ आहे या पंचक्रोशीतील आणि तेवढाच ताकदीचा संघ हा देवरूप मध्ये दोन्ही संघ असणार आहे. देवरूप परशुरामवाडी संघाचा हा खेळाडू पुन्हा एकदा दाखल झालाय. स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात थोडासा बघूया. त्या संघासाठी योगदान द्यायचा कामगिरी करायचा बोनस अटेंड करण्याचा प्रयत्न आहे. संघ साथीदारांकडे बघतोय बोनस घेतलाय का बघतोय. पुन्हा एकदा तोच काढ चपळ तेच तानाचा असलेला हा तानाचं निधन अशी पुन्हा एकदा तोच खेळाडू दाखल झालाय या परतुरीच्या भांडामध्ये. हा परतुरी संघ सुद्धा या पंचक्रोशीतील एक नामांकित संघ आहे. अनेक चषकावरती आपलं नाव करून असा परतुरीचा संघ आहे आणि त्याच्या समोर ताकदीवरचा संघ असा आहे. जर परशुरामवाडी संघ याही संघाने अनेक वेळा अनेक चषकावरती आपलं नाव कोरलेला असा परशुरामवाडीचा रवींद्र लाड याचा संघ आहे.
दहा पातळीवरचा महामुकाबला होणार आहे. यानंतर जोशीवाडी आणि रामेश्वर या दोन संघाला दुसरा पुकार सर्वे. तिसरी चढाई धोक्याची घंटी थोडासा मागे जाता होते. या बोनस गेल का बघा. कडून ठोकला गेलाय कोणी मारलाय सांगतोय. पुन्हा एकदा चालू. आता मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी धोक्याची घंटी वाजलेली आहे. 7 खेळाडू असताना बोनस ऑन असताना बोनसचा प्रयत्न केला त्यांचा रनिंग हँडल करण्याचा प्रयत्न आहे. छोटासा युवा खेळाडू आहे. उभरता खेळाडू आहे आपल्या संघासाठी. अरे लावले कसला जरा असलं वाद झालं गपला उड्या आता. चला आता मात्र काय बंद केलाय तरी धावून गेले नाहीत. एक बाहेर गेला जबरदस्त कुस्तीची लढत. तो बाहेर गेला बाहेर सक्सेसफुल. बाहेर गेलाय बाहेर एक बाहेर गेला ना सुपर टेकल झाला. सुपर टेकल झालाय. गुरंटी कमाई ऐकतोय पुन्हा एकदा रवींद्रला 4 खेळाडू समोर. संघाचा हा खेळाडू या पकड होते का ती. रवींद्रला मला पकडा असं आवाज करतोय रवींद्र. कपड्यातून 6 खेळाडू असताना 2-2चा डिफेन्स ठरवला. त्यासाठी बोनस ऑन असणार आहे. बोनस हा डिफेन्स भेदून बाहेर पडत का बघा. नाथाने गडी मारण्याचा प्रयत्न होता. स्वतंत्र होते 2 आणा. आणा 7 नंबर जर्सी परिधान केला हा खेळाडू पुन्हा एकदा दाखल झाला आहे पंचनामाडीच्या काळामध्ये. आता मात्र असणार आहे नंतरचा संघर्षाचा काळ. या संघर्षाच्या काळामध्ये संघर्ष करावा लागणार आहे. शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत कोण बाजी मारतो बघूया. या रामेश्वर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ तेली तांबळवाडी आयोजित या भव्य चषकावरची नाव करण्यासाठी कोणता संघ बदल मारतोय. मेगा फायनल मध्ये पण दाखल करतोय संघ बघूया. पंतुरी आणि परशुरामाडी दोन्ही रंगतदार लढत आपल्या सेमी फायनलचे पाहायला मिळते. यानंतर काय होते ड्रामा आपल्याला पाहायला मिळणार आहे. जोशीवाडी आणि रामेश्वर असा हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला नंतर पाहायला मिळणार आहे. मेगा फायनल या गाव पातळीवरची मेगा फायनल. सात नंबर जशी प्रदान केले खेळाडू 6 खेळाडू ऑन असणार आहेत. 6 खेळाडू समोर बोनस ऑन आहे. आता मात्र 4 खेळाडू. तिसऱ्या कडेचा इशारा होता आणि या ठिकाणी मात्र सिटिंग ब्लॉक मध्ये परतावं लागतंय. जबरदस्त टायमिंग होता. आता मात्र तिसऱ्या चढाईचा इशारा आहे आणि सुपर ड्रॅगनची नामी संधी आहे आणि मैदानात कोण आहे तर रवींद्र. एक जबरदस्त कामगिरी म्हणावं लागेल. दात द्यावी अशा प्रकारचा स्पर्श होता. टच केला होता.
पुण्याच्या टाइम नंतर मैदानात येतोय जर्सी क्रमांक 7 मूर्ती लहान कीर्ती महान. एक जबरदस्त चढाई पटो उगवता तारा या ठिकाणी आपल्या खेळाची चढूक दाखवण्यासाठी पुणे एकदा सज्ज. सुंदर अशी उलकावणी देत गुण मिळवण्याचा प्रयत्न होता. बेस्ट ऑफ 7 मैदानाच्या आत असताना थोडीशी दमछाक होते. पुन्हा एकदा मैदानात येतोय बलशिराम. दोन विरुद्ध एक सुपर टॅकल होऊ शकतो, मात्र तशा प्रकारची संधी देत नाहीये आणि पुन्हा एकदा 8-4 अशा गुणफलकावर सामना जर्सी क्रमांक 7 मैदानात सज्ज असेल. शेवटची 4 मिनिटे आणि गुणांक स्थिती अशी आहे 14 परशुरामवाडी 8 गुण आणि 4 गुण परतूर संघाच्या आणि एका गुणाची पुन्हा एकदा भर पडते परशुरामवाडी संघाच्या खात्यामध्ये. आता मात्र शेवटचा डिफेंडर आहे. सेकंड ऑफ सेकंड टी कोणता डिफेंडर आहे त्याच्यापासून आपला बचाव कसा केला पाहिजे याची थोडीशी विचार मंथन केले गेले आणि पुन्हा एकदा फिरवले जाते पण त्यांच्या इशाऱ्याने सुरू झाला. परतुरी संघाचा चढाई पटोय जर्सी क्रमांक 10. बादशाह रे बादशाह. परतुरी संघाला बोनसच्या स्वरूपात एक गुण जातो आणि ट्रॅक्टरच्या स्वरूपात एक गुण जातो. चौदाई परशुरामवाडी संघाला दरम्यान पंचा पुन्हा एकदा बोनस काही आणि दोघांच्या पार्टीने गेले. शेवटची 3 मिनिटे सामन्याची वेळ हळूहळू संपत चालली आणि 13-6 अशा गुणफलकावर सामना. थोडंसं आव्हान सोपं म्हटलं तरी चालेल असं आव्हान आहे परतुरी संघासमोर. धडाके बॉल संघ या कडाके बॉल लढतीमध्ये अतिशय संयमी खेळ ज्याला आपण म्हणतो बघायला मिळतोय जबरदस्त सामन्यामध्ये. अरे लावले जबरदस्त प्रयत्न केला गेला होता मात्र सफल होतोय. सिंगल पॉइंट जातोय. शेवटचे 2 मिनिटे यानंतर गाव पातळीवरील फायनलचा सामना रंगणार आहे रामेश्वर वर्सेस टोचीवाडी. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं. डू ऑर डाय करो अथवा मरो अशा स्वरूपाचं आक्रमण आहे आणि भरोसा टाकला जातोय पुन्हा एकदा आपल्या परीक्षावर. बघूया आपल्या परीक्षा काय कामगिरी करतोय. बेस्ट ऑफ 5 केवळ 5 डिफेंडर आहे. बोनस ऑफ आहे. सावकाश आणि आता मात्र शेवटचं 1 मिनिट परशा चक्रव्यूहामध्ये फसतोय. प्रत्युत्तर दरम्यान ज्याची क्रमांक 7 चढाई होते तेवढं तत्पर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आणि पुन्हा एकदा पैसा मैदानात येतो. रवींद्र लाड आपला चमक घेऊन मैदानात उतरले. कित्येक मैदानावर चतुरस्र खेळाने सर्वोच्च लक्ष वेधून घेत असतो हा रवींद्र लाड या मैदानावर आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा एक गुण जातोय. दरम्यान परतुरी संघाकडून आक्रमण चौदाई परशुरामवाडी संघावर. मग महाराज तुम्ही ते